श्रीराम जय श्रीराम पार्वती पुत्र हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सज्जनगडाच्या पायथ्याशी आज जात आहोत. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथे प्रसाद घेऊन सहल पुढे चाललेले आहे. जय श्रीराम जय जय श्रीराम. अरे आवाज येत नाही तुमचा. सज्जनगडाचं मेन कवी नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.
शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी हर हर ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर तुम्हाला आज तुम्ही सज्जनगड हा पवित्र किल्ला बघितला. सज्जनगडचा इतिहास तुम्हाला आज तिथले जे कोण गुरु आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि सातारा शहर हे तुम्हाला आवडलं असं मी आशा करतो. आणि एवढंच नाही तर पुढं मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतं की पुढं तुम्ही पुन्हा सातारला सहल घेऊन या. सगळ्यांनी तुम्ही या. आज खऱ्या अर्थाने वेळ आपल्याला पुरला नाही आहे. पुढच्या वेळेला तुम्ही आलात की तुम्हाला अशाच काही ऐतिहासिक गोष्टी दाखवता येतील. बऱ्याच तिथं पर्यटन स्थळ आहे, तिथं आपल्याला जिथं शक्य आहे तिथं जाता येईल हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि पुढच्या वेळेला तुम्ही आला तर आपण नक्की फिरूया. आणि सातारा हा ऐतिहासिक सातारा आहे. इथे आज आम्ही दशरथ रणदिवे आपल्याबरोबर होते, ते आणि मी राजेश पुराणिक. आज आम्ही इथं काही गोष्टी करतो म्हणजे पर्यावरण संवर्धनाची एक चळवळ आमची इथं हरित साताराच्या नावाने साताऱ्यामध्ये आहे. या साताऱ्यामध्ये आम्ही वृक्षारोपणाचं कार्य करतो. वृक्षारोपण करणं नाही तर ते जगवणं हे सुद्धा काम आम्ही करतोय. आज साताऱ्यातली खूप प्रतिष्ठित मंडळी आज या कामामध्ये आम्हाला मदत करतात आणि तुमच्यासारखे विद्यार्थीसुद्धा मदत करतात. पुढच्या वेळेला तुमची सहल आली की आपण तिथं निश्चित भेट देऊया. तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आणि आज तुम्ही ही सहल इथं काढून आम्हाला सातारा बघण्याची संधी आणि दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. महाराजांनी धर्मवीरांना ते दिली होती संस्थेसाठी ही जागा तशीच फुकटमध्ये विना काही मोबदला. मग त्यांनी हे संस्थेचं आपलं ऑफिस आहे इथं. आणि सगळ्यात मला सयाजीराव ना, हे सयाजीराव हे गायकवाड विद्यालय संस्थेचं पहिलं आणि पहिला गुरुकुल प्रकल्प निवासी इथं राबवला जातो. लक्षात येत आहे का? आणि मग पुढे इकडे ना कर्मवीर अण्णांच्या ज्या वस्तू त्यांनी वापरलेल्या, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना जी गाडी दिली ते सगळं आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. आलं लक्षात? आणि पाठीमागचं पूर्ण मागे ही टिकली ना ती सगळी त्यांना मग किल्ला हा अजिंक्य तारा हा किल्ला आहे तो आपण तिथून
इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी मनुष्य काम करू शकत नाही. आता प्रत्येक स्मार्ट फॅक्टरीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? रोबोट्स दिसत आहेत, बरोबर आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ ह्युमन बिईंग एखादा मनुष्य कामगार तुम्ही लावण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही रोबोट वापरला तर काय फायदा होणार आहे त्याचा? 8 तासामध्ये जर एखादा मनुष्य काम करत राहिला सातत्यानं तर 8 तासानंतर तो थकणार आहे, बरोबर आहे ना. पण मशीनचं तसं नाही आहे. मशीन तुम्ही कंटिन्युअस रनिंग कंडिशनमध्ये ठेवू शकता. 24/7 म्हणजे 24 तास तुमचा रोबोट काम करणार आहे. म्हणजे तुमची इंडस्ट्री नॉनस्टॉप चालणार आहे. त्या पद्धतीचं हे जे मॉडेल आहे तो एक स्मॉल पार्ट आहे. इथं हे जे मॉडेल आहे स्मार्ट फॅक्टरी आहे ज्याच्यामध्ये सेन्सर वेगवेगळे वापरलेले आहेत. कोणकोणते सेन्सर आहेत? तर ते कलर डिटेक्ट करणारे सेन्सर आहेत. जेव्हा ऑब्जेक्ट तुमचा या तुमच्या कन्व्हेअर बेल्टवरून पास होईल तेव्हा तुमचा कलर बेस सेन्सर काय करेल? तो सॉर्ट करेल की तो ब्लू कलरचा आहे की रेड कलरचा आहे. ॲज वेल ॲज सेम सेन्सर दुसरा वेट बेस सेन्सर असणार आहे की जो तुमचा वेट डिटेक्ट करेल आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमचा पॅलेट डिवाइड करेल. एकतर तुमचा वेट बेस असेल तर इकडं टाकेल आणि कलर असेल तर त्या पॅलेटला त्या लोकेशनला नेऊन तो तुमचा पॅलेट ठेवणार आहे. सो स्मार्ट फॅक्टरीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जो काही डेमो असतो तो असं जास्त इंडस्ट्रीमध्ये दिसणार आहे. आपल्याकडे ड्रोन पण आहे. ड्रोन तुम्हाला सगळ्यांनी पाहिला असेल. ओके, व्हिडिओ शूट करण्यासाठी ड्रोन वापरतात किंवा मेडिसिन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना आपण वापरू शकतो, बरोबर आहे. ड्रोनचे वेगवेगळे उपयोग आहेत. तसं आपल्याकडे ड्रोन पण आहे. तो ड्रोन 3 kg पर्यंत 3 किलोग्रामपर्यंतचं वेट असेल तो कॅरी करू शकतो. आपल्याकडे वेगवेगळे सेन्सर आहेत. अॅनालॉग डिजिटल सेन्सर त्याच्या थ्रू आपण PLC सॉफ्टवेअर वापरून वेगवेगळे प्रोग्राम डिझाईन करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जर तुम्हाला ऑटोमेशनची कुठली प्रोसेस करायची असेल तर तुम्ही काय वापरू शकता? PLC प्रोग्रॅमिंग वापरू शकता, ॲज वेल ॲज रोबोट वापरू शकता. रोबोट बरोबर तुम्हाला आणखी ॲडव्हान्स काही करायचं असेल तर तुम्ही AI/ML सर्व्हर वापरू शकता. म्हणजे तुमचा कितीही वर्षाचा कितीही ह्यूज डेटा असू द्या तो तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकणार आहात. क्लिअर आहे सगळ्यांना? तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही तयार करू शकता. 3D स्कॅनरचा काय अर्थ होतो की पूर्ण 3 डायमेन्शनमध्ये तुम्ही कुठलीही वस्तू किंवा माणूस स्कॅन करू शकता. ती फाईल तयार होते आणि ती तुम्ही 3D प्रिंटरला देता. 3D प्रिंटरमधून त्या व्यक्तीची त्या वस्तूची प्रतिकृती तयार होत असते. आपल्याकडे आतमध्ये सिम्युलेशन लॅब आहे. सिम्युलेशन लॅबमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही हे सगळ्या मशीनवर काम करण्याआधी तुम्ही सॉफ्टवेअरवर काम करू शकता. म्हणजे आता या ठिकाणी जर काही चूक झाली माझ्याकडून किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांकडून तर इथं चुकीला माफी नाही आहे. कारण लगेच ही मशीनमध्ये काहीतरी बिघाड निर्माण होईल, काहीतरी होईल. पण सॉफ्टवेअरमध्ये तसं नाही आहे. सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कम्प्युटरवर त्या एक्सपेरिमेंट तो प्रयोग डिझाईन करायचा आहे. सो तिथं चुकलं तरी तुम्हाला हार्डली एरर मिळणार आहे. तिथं मशीनचं कुठलं नुकसान होणार नाही. पण हार्डवेअरमध्ये जर या रोबोटिक्सनं चुकून काय चुकीची वस्तू उचलली, चुकीच्या ठिकाणी ठेवली तर मात्र तुम्हाला ते एक्सपेक्ट नाहीये. तो म्हणजे तुमच्या प्रयोगातला एक चूक आहे किंवा एरर आहे. पण सॉफ्टवेअरमध्ये जरी एखादी चूक झाली डिझायनिंगमध्ये तरी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये ती करेक्ट करता येते. ओके, सो अशा तुम्ही थोडे प्रकारची चूक करू शकत नाही. त्या मशीनला स्वतःची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, भाषा आहे, ज्याला आपण G कोड M कोड म्हणत असतो. ती कोडवरच त्याला इन्स्ट्रक्शन आपल्याला द्याव्या लागतात. या रोबोटला सांगितले इथून वस्तू इथं उचलायची तर त्याला तशा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याला त्याची भाषा त्याच्या पद्धतीनं त्या कम्प्युटरमध्ये आम्हाला फीड करावी लागते. मगच तो रोबोट वापरला जाणार. तो रोबोट ऑटोमॅटिक नाही. त्या रोबोटला वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यासाठी वस्तू उचलण्यासाठी आपण एक टार्गेट दिलेले आहे. ते टार्गेट देण्यासाठी त्या 2 स्क्रीन आहेत. त्याच्यावर आपण प्रोग्राम त्याचे इन्स्ट्रक्शन
कर्मवीर भाऊराव पाटलांचा रयत शिक्षण संस्थेचा स्वावलंबी शिक्षण तेवढं तुमचं करून घ्या अभ्यास आणि हसत खेळत अभ्यास होणार आहे. खेळत अभ्यास का म्हणतोय तर इथं बाहेरच्या बद्दल जे दिसतं ही खेळणी आणि प्रत्येक खेळण्याला विज्ञान आहे. प्रत्येक खेळण्याला विज्ञान आहे. ते विज्ञान तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी इंग्लिशमध्ये माहिती आहे. बोर्ड न वाचता तर ज्या गोष्टी करायला गेला तर फ्रॅक्चर होणार, हात पोट फ्रॅक्चर होतात आणि डायरेक्ट रक्त येतं. असं 7 विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वाचायचं, नाही तर तुम्हाला काय करणार, आपण न वाचता डायरेक्ट करायला जाणार आणि रक्त येऊन बसणार. झोका सायंटिफिक झोका नाही आहे. हां, तर आपल्याला सायंटिफिक झोका आहे, साधा झोका नाही आहे. तो गार्डनमध्ये जो झोका असतो तसा झोका नाही. तुम्ही जर बघितलं तर ती जी रचना तो सायन्सचा झोका आहे. एका बाजूला तुम्ही झोका घेतला तर त्याच्या डबल झोका दुसऱ्या बाजूला बसतो. एनर्जी, ऊर्जा जी आहे ती जनरेट होते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला त्याच्यामुळं दुसऱ्या बाजूला झोका द्यायची गरज नाही. त्यामुळं व्यवस्थित झोका घ्यायचा, नाही तर दुखापत होऊन बसेल. आता आतमध्ये येताना प्रत्येक गोष्ट हे काय ते काय ते सगळं सांगेन तुम्हाला. आणि कुठल्याही गोष्टीला न हात लावता तेवढं बाकीच्या गोष्टी जिथं सांगेन मी तुम्हाला की हात लावायचा आहे. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपण हात लावू नये, बरोबर आहे की नाही. हां, तर ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत त्या गोष्टीचं तुम्हाला बरोबर मी कसं हाताळायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्या पाठी मग काय सांगायचं आणि पूर्णपणे एन्जॉय करून तुम्ही जाणार आहात इथनं. आता फक्त एवढंच की आत जेवढं शांत बसाल तेवढं सगळं समजून घ्या आणि जेवढं शांत बसणार नाही त्यानंतर एक विचार की हस्ते झालं. कुणाच्या उपस्थितीत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत त्यावेळेचे जे सचिव, सहसचिव, चेअरमन हे होते तेही इथं उपस्थित होते. तुमच्यासारखेच काही विद्यार्थी आणि शिक्षक पण इथं उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या उपस्थित 14 फेब्रुवारी 2020 साली या सायन्स केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. आता हे सायन्स केंद्र कशासाठी बनवलेलं आहे, एखादी गोष्ट आपण खूप वेळ बघितली तर ती एक आठवडा लक्षात ठेवतो. तीच गोष्ट आपण खूप वाचली, बघितलेली गोष्ट वाचली आणि पुन्हा ती करून बघितली, म्हणजे तुम्ही हाताळून बघितली, वाचलं आणि पुन्हा केलं तर ती गोष्ट तुम्ही 6 महिने लक्षात ठेवता. उदाहरणार्थ पिक्चर बघून आला की 1 महिना लक्षात राहतो की नाही, आठवडा तर लक्षात राहतो. त्या पिक्चरमध्ये काय आहे, स्टोरी कशी आहे. तसंच तो पिक्चर बघितला आणि तुम्ही स्वतः करून बघितला. एखादा पिक्चर तो स्टोरीचं तुम्ही गाणं केलं स्वतः तर स्टेप वगैरे सगळं लक्षात ठेवताय. म्हणून आलं, बघितलं, वाचलं आणि सगळं स्वतः केलं तर हे 6 महिने लक्षात राहतं. त्यासाठी विज्ञान केंद्र बनवलेले आहे. तर प्रत्येक इयत्तेमधलं काही उपकरणं आहेत आणि प्रत्येक इयत्तेमधल्या प्रत्येक जी उपकरणं आहेत त्याला वेगवेगळं सायन्स आहे. दैनंदिन जीवनातलं सुद्धा सायन्स आहे. ते सुद्धा तुम्हाला इथं अनुभवायला मिळतं. आता पूर्ण प्रकल्प, मग त्या हॉलमध्ये काय काय जे विज्ञानातले 3 नंतर तुम्ही 11वी-12वीला गेल्यानंतर जे ब्रांच तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत शिकताय तेच पुन्हा आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याच्या लॅब आहेत. नंतर तुम्हाला एक छोटी रोबो कार दाखवेल, रोबो कार आणि इलेक्ट्रॉनिक.
रयत शिक्षण संस्थेमध्ये फक्त अटल टिंकरिंग हा विषय सुरू आहे. तर अटल टिंकरिंगमधल्या काही ज्या गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिकच्या त्यासुद्धा इथं आहेत. त्याच्यानंतर टेलिस्कोप आपला जो आपल्याला ग्रह पाहायला मिळतात, आपल्याकडे ती सुविधा आहे की संध्याकाळच्या वेळेला जसं सूर्य मावळतोय, आता थोड्या वेळाने जसं सूर्य पूर्ण मावळला की तुम्हाला ग्रह बघायला मिळतील दुर्बिणीने. तर ती दुर्बीण आपल्याकडे आहे. मग ती माहिती त्या हॉलमध्ये गेल्यानंतर सांगेल. आणि एक जो हॉल आहे तो एक्झिबिशन हॉल. त्या एक्झिबिशन हॉलमध्ये नोबेल पुरस्कार विजेते आपल्या मेंदूची माहिती, अशा छोट्या छोट्या माहिती लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला तिथं बघायला वाचायला मिळतील. आता मी पटकन इथलं तुम्हाला सगळं आणि तुम्ही जर त्या चित्रांचं जवळ जाऊन बघितलं तर पिरॅमिड शेपचा डोम आहे आणि त्याच्यावरती फक्त वेगवेगळी चित्र लावली. तर त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण चित्र फिरतोय, चित्र फिरता आपण फिरतोय. नंतर कसं बघायचं काय बघायचं आत्ताच सगळ्यांना सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर अजून एक आहे क्युरिक पॉईंट. तर ज्या ज्या गोष्टीला लोखंडाच्या चुंबक चिकटतं, का चिकटतं, तर त्याच्यामध्ये चुंबकत्वाचा नियम आत्ता जो सांगितला तसंच की त्याच्यामध्ये चुंबकीय बल असतात, मॅग्नेटिक फील्ड असतात. तर मॅग्नेटिक फील्डमुळं चुंबक त्याला चिकटतं. आता इथं स्प्रिंग लावलेली आहे, आपल्या पेनामध्ये स्प्रिंग असते ती लावल्यावर त्याला चुंबक चिकटलंय त्या नियमामुळं. पण दोन्ही एकत्र असल्यामुळे एकमेकांपासून लांब पण जातात. का तर त्या स्प्रिंगला जर मी उष्णता दिली, हीट 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती, तर त्याच्यातले चुंबकीय बल निघून जातात. तिथं दिले ते बाण दाखवले तिथं निघून जातात आणि निघून गेल्यानंतर ते चुंबक त्याला चिकटत नाही, पूर्णपणे लांब जाते. आणि पुन्हा थंड झालं त्याची उष्णता काढून घेतली की थंड होतं. काही वेळेपुरतं दिलेलं आहे आणि उष्णता काढून घेतली, पूर्ण थंड झालं की पुन्हा त्याला चुंबक चिकटतं. काही प्रयोग आहेत ते आपण त्या वर्कशॉपला आपण दाखवतो. तर आपल्याकडे ते वर्कशॉप आहे. त्याच्यानंतर इथं माझ्या हातामध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स मधलं आपलं अटल जे आहे फक्त रयत शिक्षण संस्थेचं चालू केलेलं आहे. तर त्यातलं हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. तर त्यातलं काय काय हा आर्डिनो आहे, बॅटरी सप्लाय आहे, त्याच्यानंतर हे ड्रायव्हर आहे, 2 गिअर मोटर आहेत आणि हे ट्रॉली व्हील आहे आणि ब्लूटूथ सेन्सर आहे. मोबाईल कनेक्ट केलं की आपण याला पूर्णपणे कार रोबो कार जी आहे रिमोटवरची ती पळवू शकतो. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत जे की विज्ञान प्रदर्शनाला बनवता येतात. तुम्ही अजून याला भरपूर तिथं काही प्रयोग मांडलेले आहेत त्या कॉम्प्युटरच्या तिथं. बाकीचे सेन्सर्स आहेत, जसं आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत तसं ह्याला सेन्सर्स आहेत. अल्ट्रासोनिक सेन्सर समोरच्या गोष्टी पाहण्यासाठी, म्हणजे एखादी गोष्ट आडवी आली तर ती पाहतो सेन्सरच्या माध्यमातून आणि तिथं काय अडथळा असेल तर स्टॉप करतो, थांबतो. मोशन सेन्सर हालचाल एखादी असेल दिसत असेल तर तो कॅच करतो. रंग कलर सेन्सर आणि बाकीचे इनपुट आउटपुट केबल. कोडिंग ह्याचं खूप सोपं आहे, ह्याचं कोडिंग केलं जातं. कोडिंग म्हणजे ह्याला समजणारी याची भाषा. तर त्या इनपुट आउटपुट केबल्सद्वारे ह्या मोठ्या बोर्डला पाठवतो आणि ह्याच्यातून त्या मोटरला जाते आणि जर काय प्रोजेक्ट असेल तो याच्यावरती करून दाखवला जातो. आता इथं मी डेमोचा एक प्रोजेक्ट केलेला आहे. तो फक्त मी असं ऑन केला आणि चाकं फिरतात, तुम्हाला डिस्प्लेवरती डोळे उघडता पण केलेले दिसतात. मी याला जर खाली सोडलं तर तो पळेल. थोड्याच अंतरावरून जातो. तर याला पुढे कसं घालायचं, मागे कसं घ्यायचं, डावीकडे उजवीकडे कसं फिरवायचं
त्याचं कोडिंग आपल्याकडे आहे अवेलेबल आणि त्याचं वर्कशॉप असतात. ते वर्कशॉप आपण इथं घेत असतो म्हणजे कार्यशाळा 2 दिवसाची. त्याच्या वेळेला चंद्रावरती गेला रॉकेटमधून आणि लँडर तो गेला. फक्त भारत आतापर्यंत यशस्वी झाला की चंद्राच्या दुसऱ्या बाजूला जो उतरलेला आहे तो जो बाहेर आला तो असला रोबोट आहे. हा साध्यातला आहे, तो बाहेरीतला आहे. त्याला आपण कॅमेरा बसवला तर तिथलं सगळं दिसेल. मग ह्याचा उपयोग काय, जिथं माणूस जाऊ शकत नाही का तर तिथं काय काय ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते. ग्रहावरती ऑक्सिजन आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. मग ह्या रोबोटसाठी तो बरोबर आहे कारण ह्या रोबोटला ऑक्सिजनची गरज नाही. मग हा रोबोट त्या ग्रहावरती गेला की हा काय सांगेल आपल्याला तिथं माती कोणत्या प्रकारची आहे, जमीन कोणती आहे, वनस्पती आहे का, मानवी वस्ती आहे का, पाण्याची सोय आहे का, हा आपल्याला सेन्सरच्या द्वारे इथं बसून सांगेल. आणि मग आपल्याला कळेल की आता या ग्रहावरती ह्या गोष्टी आहेत आणि आपण तिथं मानवी वस्ती घेऊन जाऊ शकतो. मग प्रत्येक गोष्ट या अशा वेगवेगळ्या कारणी रोबो कारणी आपण शोधू शकतो. पुन्हा वेगवेगळ्या कंपनीमध्ये याचा उपयोग केला जातो इंडस्ट्रीमध्ये. तर तो वेगवेगळ्या प्रकारसाठी असतो. प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्या पद्धतीने वेगळा असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या श्री मुक्तादेवी विद्यालय नारोळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शाळेमधून शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने सातारा दर्शन या ठिकाणी आलेलो आहेत. आणि सातारा या ठिकाणची विविध प्रेक्षणीय स्थळं पाहिल्यानंतर वरिये या ठिकाणी असणारी सायन्स लॅब पाहण्यासाठी आलो. या सायन्स लॅबच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय वैज्ञानिक तत्त्वावर तयार केलेली विविध प्रकारची खेळणी पाहायला मिळाली आणि मन अतिशय प्रसन्न झाले. आतमध्ये आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्टर जे होते त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे या सेंटरविषयीची माहिती दिली. प्रत्येक उपकरणाविषयीची सविस्तर माहिती सांगून त्या उपकरणामध्ये असलेलं वैज्ञानिक तत्त्व कोणतं या भागाविषयीची माहिती सांगितली. मुलांनी अतिशय कुतूहलतेने आणि आश्चर्यपूर्वक ती सर्व माहिती ऐकली आणि त्यांना खूप नवचैतन्य निर्माण झालं की वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपण खूप काही नवनवीन शिकू शकतो. अतिशय साधे सोपे प्रयोग आपणही यामधून करू शकतो. त्याचबरोबर त्यांनी जी काय माहिती आम्हाला सांगितली त्यामधून विविध प्रकारची वैज्ञानिक उपकरणं कशी तयार करता येतील, त्या उपकरणांसाठीचे उद्देश हेतू कोणते ठेवता येतील वगैरे विषयीची माहिती मुलांच्या मनामध्ये आपोआप तयार होऊ लागली आणि मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी या सेंटरच्या उपलब्ध माहितीचा आम्हाला खूप फायदा झाला. श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी या विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता 10वीमध्ये शिकते. आम्ही रयत शिक्षण संस्था सातारा वरिये या ठिकाणी शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली. तेथे आम्हाला फन सायन्स गॅलरी, एक्झिबिशन हॉल आणि इनोव्हेशन हब या ठिकाणी आम्हाला सचिन सोनोले या सरांनी चांगले मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आम्हाला मायक्रोस्कोप, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी याबद्दल चांगली माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार. नमस्कार, मी कुमारी श्रेया संतोष वाघमारे, श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज आमची शैक्षणिक सहल आयोजित केली होती. त्या सहलीसाठी मी खूप उत्सुक होते. मी सकाळी लवकर उठलं, सगळं आवरलं आणि त्यानंतर पटकन शाळेत आले आणि आम्ही बसमध्ये बसलो. त्यानंतर साताराकडचा प्रवास चालू केला. आम्ही साताऱ्याच्या अगोदर प्रतिबालाजी ह्या ठिकाणी गेलो, समाधीस्थळ सज्जनगड ह्या ठिकाणी गेलो,
डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाच्या तिथे आम्ही नतमस्तक झालो. त्या ठिकाणी आम्ही चांगली भेट दिली आणि त्या ठिकाणाचं नॉलेज घेतलं. त्यानंतर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो. तेथे इंजिनिअरिंगच्या गोष्टी, AI च्या गोष्टी याबद्दलचे ज्ञान प्राप्त केले आणि त्यानंतर आम्ही वरई येथे सायन्स लॅब सातारा ह्या ठिकाणी आलो. येथे आम्हाला अनेक अद्भुत विज्ञानाविषयक गोष्टी पाहायला मिळाल्या आणि यासाठी आम्हाला आदरणीय सचिन सोनवणे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. आम्ही ते कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले. त्यानंतर फन सायन्स गॅलरी हे सुद्धा पाहिले आणि विज्ञानाचे अनेक अद्भुत प्रयोग पाहिले. मला असं वाटतं सहलीला येऊन खूप चांगले झालं आहे. सहलीला येणे हे खूप गोष्ट चांगली झाली आहे आणि हे सहल येणे हे खूप साध्य झाले आहे. तर आज श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सहल श्री मोहोर सर यांनी आमच्या इथं रयत सायन्स इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर सातारा येथे आणली होती. तर त्याबद्दल रयत शिक्षण संस्था आणि रयत सायन्स इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि इथे आल्यानंतर खूप छान पद्धतीनं विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन करून इथं आम्हाला खूप सहकार्य दिल्याबद्दल मोहोर सरांचं खूप खूप धन्यवाद.